मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उद्या होऊ घातलेल्या राज्य शैक्षणिक संपादनक सर्वेक्षण अर्थातच ज्याला स्टेट एज्युकेशन अचिव्हमेंट सर्वे SEAS परख असं या परीक्षेचं नाव आहे। ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या एकाच दिवशी पार पाडली जाणार आहे आणि या परीक्षेसाठी 3री 6वी आणि 9वी हे वर्ग निर्धारित केलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं शाळांची रँडमली निवडसुद्धा केलेली आहे। काही शाळेमध्ये 3रीच्या वर्गाचं हे सर्वेक्षण म्हणजे अर्थात ही परीक्षा घेतली जाणार आहे। काही शाळेमध्ये 6वीची आणि काही शाळेमध्ये 9वीच्या वर्गाची ही परीक्षा घेतली जाणार आहे। अर्थातच जरी या तिन्ही वर्गाची परीक्षा काही शाळांमध्ये घेतली जाणार असली तरी त्या वर्गामधले केवळ 30च विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरवले जाणार आहेत किंवा 30च विद्यार्थी हे या परीक्षेसाठी ग्राह्य समजले जाणार आहेत। म्हणजे जर एखाद्या शाळेचा कोणत्याही वर्गाचा 3री 6वी किंवा 9वी या वर्गाचा जर पट त्यांचा 30पेक्षा जास्त असेल तर त्यापैकी केवळ 30 विद्यार्थी हे निवडले जातील। ते कसे निवडायचे हे याचा पूर्ण अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। म्हणजे जे क्षेत्रीय अधिकारी नेमलेले आहेत ही परीक्षा घेण्यासाठी, अर्थात ही परीक्षा तुमच्या शाळेमध्ये बाहेरून येणारे क्षेत्रीय अधिकारी घेणार आहेत, जे की इतर शाळेतले शिक्षक निवडलेले असतील, केंद्रप्रमुख निवडलेले असतील, काही ठिकाणी विस्तार अधिकारी असतील किंवा काही ठिकाणी DED BEdचे विद्यार्थीसुद्धा असतील। या विद्यार्थ्यांना पूर्णपणे प्रशिक्षित केलं जाणार आहे आणि या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने ही परीक्षा उद्या संपूर्ण राज्यामध्ये पार पाडली जाणार आहे। ज्या शाळा निवडलेल्या आहेत, ज्या शाळेतले जे वर्ग निवडले गेलेले आहेत त्या वर्गातील विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेतली जाणार आहे। 30 विद्यार्थ्यांची, थोडक्यात जर तुमचा पट 30पेक्षा आत असेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार एवढं निश्चित। आणि 30पेक्षा जास्त विद्यार्थी असेल तर कशा पद्धतीनं ते विद्यार्थी 30च विद्यार्थी निवडायचे याच्या सूचना त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, ते उद्या तुम्हाला ते अधिकारीच सांगतील आणि त्या पद्धतीनं हे विद्यार्थी निवडून त्यांची परीक्षा होणार आहे। यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 3रीला जे आपलं हे गुणांकन आहे आपण त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती घेऊया। 3रीसाठी 40 प्रश्न असणार आहेत 60 गुणांसाठी आणि 6वीसाठी 50 प्रश्न असणार आहेत 75 मिनिटांसाठी, गुणांसाठी नाही मिनिटांसाठी। मागाशी सुद्धा मी 60 गुणांसाठी म्हटलं, ते 60 मिनिटे त्यांना वेळ असणार आहे आणि 9वीसाठी 60 प्रश्न असणार आहेत, त्यांना वेळ असणार आहे 90 मिनिटे। अशा प्रकारे हे होणार आहे आणि हे होत असतानाच त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावलीसुद्धा वेगळी भरून घेतली जाणार आहे। म्हणजे या राष्ट्रीय संपादनक सर्वेक्षणाचा जो पेपर असणार आहे आता सांगितल्याप्रमाणे 40, 50, 60 मार्काचा तो पेपर तर होणारच आहे त्या विद्यार्थ्यांचा, पण त्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांची एक प्रश्नावलीसुद्धा सोडवून घेतली जाणार आहे, जी प्रश्नावली वेगळ्या स्वरूपाची असणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचं वातावरण विद्यार्थी फील करतोय किंवा त्याला काय काय वाटते शाळेबद्दल, परीक्षेबद्दल किंवा एकूणच अभ्यासक्रमाबद्दल आणि एकूणच शिक्षण पद्धतीबद्दल याचा काहीचा सर्वे करण्याचा प्रयत्न त्या प्रश्नावलीमधून केला जाणार आहे। आणि ही प्रश्नावली केवळ विद्यार्थ्यांचीच नाही तर शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची सुद्धा सोडवून घेतली जाणार आहे। शिक्षकांमध्ये केवळ 2 शिक्षकांची ही प्रश्नावली सोडवून घेतली जाणार आहे। कदाचित ती गणित आणि भाषा या विषयाची असेल, म्हणजे गणित मराठी किंवा गणित इंग्लिश अशी ती प्रश्नावली त्या 2 शिक्षकांकडून घेतली जाणार आहे, सोडवून घेतली जाणार आहे। आणि मुख्याध्यापकांनी त्या शाळेच्या संदर्भातली एक स्कूल लेवल असाइनमेंट जी म्हणू आपण त्याला SQ स्कूल लेवल क्वेश्चनरी, तर ती मुख्याध्यापकांनी सोडवायची आहे। शिक्षकांना 20 प्रश्नांची प्रश्नावली असणार आहे आणि मुख्याध्यापकांना 10 प्रश्नांची प्रश्नावली असणार आहे। विद्यार्थ्यांना सुद्धा 20 प्रश्नांची प्रश्नावली असणार आहे। अर्थातच तुम्हाला सुरुवातीला म्हणजे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना या सगळ्यांना ही प्रश्नावली सोडवून द्यायची आहे, प्लस हे जे SEAचे पेपर आहेत SEASचे ते पेपरसुद्धा विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेमध्ये, आता जे मी वेळ सांगितली 60, 75 आणि 90 मिनिटं या वेळेमध्ये ते पेपरसुद्धा 3री 6वीच्या आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत। असा एकूण हा कार्यक्रम होणार आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून। यामध्ये जे वेळापत्रक दिलेलं आहे शासनानं ते सकाळी 7 वाजल्यापासून आहे। म्हणजे क्षेत्रीय अधिकारी 7 वाजता तुमच्या शाळेमध्ये येतील आणि एकूणच त्यांचं जे अगोदरचं नियोजन आहे, परीक्षेच्या अगोदरचं नियोजन, ते नियोजन सगळं पूर्ण करतील। जे काही सगळे बैठक व्यवस्था असतील, व्यवस्थित सगळ्याचे काही सगळ्या याद्या वगैरे असतील ते सगळे कंप्लीट करतील, एकूण सगळं नियोजन करतील। आणि 9च्या नंतर विद्यार्थ्यांची आगमनाची वेळ आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या त्या प्रश्नावली प्लस राष्ट्रीय संपादनक सर्वेक्षणचे पेपर असे दोन्ही त्यांच्या त्या परीक्षा होतील। आणि एकूण ही परीक्षा पार पडत असताना त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शाळेतील संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक आणि एकूणच सगळ्या स्टाफनं त्यांना मदत करायची आहे। तर या परीक्षेमधून साध्य काय केलं जातं तर मित्रांनो, दरवर्षी या परीक्षा घेतल्या जातात आणि एक सर्वे किंवा हा एक सर्वे आहे
या सर्वेतून एक गोषवारा सादर केला जातो आणि आपले विद्यार्थी, प्रत्येक जिल्ह्यातले विद्यार्थी कोणत्या विषयावर, कोणत्या क्षमतेवर नेमके कुठल्या लेवलवर आहेत किंवा त्या जिल्ह्याची संपादनोक पातळी नेमकी कुठं आहे याचा एक सर्वे केला जातो आणि तो सर्वे बाहेर आल्यानंतर आपल्याला मग त्या पद्धतीने आपल्यामध्ये बदल करता येते किंवा त्यामध्ये आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतात आणि आपल्याला पुढे जाता येतं शकतो. एकूणच हे सर्वेक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला स्टेट लेवलवर आपण कुठे आहोत, आपला जिल्हा कुठे आहे, आपला तालुका कुठला आहे, शाळा कुठे आहे हे समजायला मदत होते. जसं नास ही परीक्षा होते, जे नॅशनल लेवलवरचं सर्वेक्षण असतं ते राष्ट्रीय पातळीवर आपण कुठं आहोत हे समजतं आणि या परीक्षेतून आपण राज्य पातळीवर कुठं आहेत हे समजतं. तर ते 3 वर्गांची परीक्षा उद्या होऊ घातलेली आहे. या परीक्षेमध्ये ज्या ज्या शाळा आणि त्या शाळांचे वर्ग निवडलेले आहेत त्या सर्वांना शुभेच्छा. येणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सुद्धा ही परीक्षा घेण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या व्हिडिओमध्ये इतकंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.